नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची तोंडवळख इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमिक याविषयी माहिती पाहत होतात. तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलात, प्रस्तावना विषयक माहिती पाहिलात, काही व्याख्या बघितलात, भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्ये बघितलात, त्यानंतर आर्थिक विकासातील ज्या काही समस्या आहेत हे सुद्धा बघितलात. तर या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचे आहे, तर त्यानंतरचा पॉइंट म्हणजेच आर्थिक विकासाचे निर्धारक घटक. आर्थिक विकासाचे निर्धारक घटक, द डिटर्मिनंट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे आर्थिक विकास झाला किंवा नाही, किंवा आर्थिक विकास होत आहे का होतच नाही, हे आपल्याला कशावरून लक्षात येऊ शकते, तर आर्थिक विकासाचे जे काही निर्धारक घटक आहेत त्या घटकावरून आपण त्या घटकांचा अभ्यास केला असता आपल्याला एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास होत आहे का, झाला आहे का, तर किती प्रमाणात झाला आहे याचा अंदाज येऊ शकतो. तर आर्थिक विकास तर ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आर्थिक विकास दीर्घकालीन प्रक्रिया, हे लक्षात. म्हणजे आर्थिक विकास झाला आहे हे फक्त अल्पकालीन आपण म्हणू शकत नाही. अल्पकाळामध्ये जे काही देशामधील उत्पादनात वाढ होऊ शकते, आर्थिक विकास होऊ शकतो, जीवनमान सुधारू शकते, मूलभूत गरजा वाढू शकतात किंवा मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकतात, दरडोई उत्पन्न वाढू शकते, असं या घटकामध्ये वाढ होऊ शकते अल्पकाळामध्ये. पण मात्र आर्थिक विकासाचा विचार केला असता आर्थिक विकास हा कसा असला पाहिजे, दीर्घ कालावधीपर्यंत स्थिर राहिला पाहिजे. दीर्घ कालावधीपर्यंत देशाचा किंवा राष्ट्राचा विकास होत गेला पाहिजे, तरच आपण त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास झाला असं म्हणू शकतो. तर बघा, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आजच्या कंडिशनला प्रत्येक देश काय करत आहे, आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मग ते विकसित राष्ट्र असो, तर विकसित राष्ट्र काय करत आहे, सद्यस्थितीला त्या देशांचा सर्वांगीण विकास झालेला आहे. पण जो काही आर्थिक विकासाचा वृद्धी दर आहे, विकसित राष्ट्र काय करत आहेत, तो आर्थिक विकासाचा वृद्धी दर कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉन्स्टंट म्हणजे अमेरिका झालं, जापान झालं, इंग्लंड झालं, जर्मनी झालं, हे विकसित राष्ट्र आपण म्हणतो. हे राष्ट्र काय करतात, त्या देशांचा विकास झालेला आहे, आर्थिक असेल किंवा सर्वांगीण. पण मात्र हे देश काय करत आहेत, त्यांचा आर्थिक विकासाचा जो काही वृद्धी दर आहे तो कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर अविकसित आणि विकसनशील देशांचा जर विचार केला तर हे देश काय करत आहेत, आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग प्रयत्न कसे करत आहेत, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणं, बेकारी कमी करणं, रोजगार उपलब्ध करून देणं, शिक्षण देणं, साक्षरता वाढवणं, हे लक्षात. त्यानंतर दरडोई उत्पन्नात कशा पद्धतीने वाढ करता येईल, भांडवलाची निर्मिती कशा पद्धतीने करता येईल, दारिद्र्य रेषेखालील प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल, हे लक्षात. तर विकसनशील आणि अविकसित राष्ट्र आपल्या देशातील विकास घडवून आणण्यासाठी जे काही निर्धारक घटक आहेत त्या घटकामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, हे लक्षात. तर विकसित राष्ट्र विकास झालेला आहे पण तो दीर्घ कालावधीपर्यंत तशाच स्वरूपामध्ये टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर विकसनशील आणि अविकसित काय करत आहेत देश, की आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे काही घटक आहेत त्या घटकामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे काही महत्त्वाचे घटक आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी असतात त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात. तर त्याबरोबरच आपण म्हणू शकतो काय, दीर्घ कालावधीपर्यंत प्रक्रिया अल्पकालीन प्रक्रिया नसावी विकासाची, हे लक्षात. त्यानंतर आणखीन जर विचार केला तर आर्थिक विकास जर विचारात घ्यायचा असेल तर आर्थिक विकास किती झाला याचा जर आपल्याला विचार करायचा असेल एखाद्या देशाचा, तर त्या देशातील काही घटकांचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. बघा मग आता ते घटक कोणकोणते, अगोदर सांगतो. आर्थिक, दुसरा सामाजिक, तिसरा राजकीय. कारण आर्थिक विकास
आर्थिक विकासाचा परिणाम सर्व समाजावर होत असतो. आर्थिक विकास झाला तर समाजाचा सुद्धा विकास होत असतो. पण जर आर्थिक विकास झाला नसेल तर समाजाचा विकास होणार नाही. म्हणजे समाजाचा विकास झाला नाही तर आर्थिक विकास होणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आर्थिक विकासाचे निर्धारक घटक पाहण्या अगोदर आर्थिक विकासासाठी त्या देशामधील आर्थिक, सामाजिक, राजकीय या तिन्ही पैलूंचा विचार करावा लागेल. हे लक्षात. हे जर आर्थिक बाबी योग्य पद्धतीच्या असतील, सामाजिक स्थिरता टिकून असेल, हे लक्षात, आणि त्यासोबतच राजकीय अस्थिरता नसेल तर त्या देशांचा विकास होऊ शकतो. हे लक्षात. कारण ह्या तिन्ही घटकांचा परामर्श किंवा ह्या तिन्ही अंगांचा अभ्यास पण होणं गरजेचं आहे. हे लक्षात. हे तीन जर घटक जे काही दिलेत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, हे जर योग्य रीतीने असतील कार्यरत किंवा चांगल्या पद्धतीने असतील अर्थव्यवस्थेमध्ये किंवा राष्ट्रामध्ये, तर त्या देशाचा विकास झालेला असतो. हे लक्षात. त्याबरोबरच आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, की बाबा आर्थिक विकास घडून आणायचा असेल तर त्यासाठी देशामधील जे काही मूलभूत घटक असतात त्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. आणि ती वाढ कशी असली पाहिजे, दीर्घ कालावधीपर्यंत असली पाहिजे. हे लक्षात. तरच त्या अर्थव्यवस्थेचा विकास कायमस्वरूपी होऊ शकतो. हे लक्षात. तर बघू आता आर्थिक विकासाचे निर्धारक घटक, द डिटर्मिनंट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. द डिटर्मिनंट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर हे घटक कशासाठी अभ्यासायचे, की बाबा विशिष्ट देशांचा विकास झाला आहे का, होत आहे का, तर झाला आहे तर किती प्रमाणात झाला आहे, यासाठी ह्या आर्थिक विकासाच्या निर्धारक घटकावरून आपण एखाद्या देशाची किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेचा आपण काय करू शकतो, विकास झाला आहे का, अविकसित आहे का, विकसनशील आहे, यावरून आपण अंदाज बांधू शकतो. तर पहिला घटक बघा, राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न. तर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा जर आर्थिक विकासाचे निर्धारक घटक पाहते वेळी पहिला घटक म्हणून आपण म्हणू शकतो काय, की राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांच्या अंतिम मूल्याला काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न. आता देशाचा आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर काय होऊ शकते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली आहे का, राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकालीन वाढ होत आहे का, सतत वाढ होत आहे का, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विशिष्ट कालावधीपर्यंत भरमसाठ वाढ झाली आणि नंतर मात्र ती वाढ घटत गेली, तर अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास होत नाही. हे लक्षात. अर्थव्यवस्थेचा जर आर्थिक विकास झाला आहे हे आपल्याला कशावरून लक्षात येऊ शकते, राष्ट्रीय उत्पन्नावरून लक्षात येऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण विकासाची स्थिती सांगू शकतो, की बाबा समजा एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न तर वाढत असेल आणि हे दीर्घ कालावधीपर्यंत वाढत असेल किंवा वाढत गेलेला असेल तर तो देश काय आपण विकसित म्हणू शकतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ विचारात घेणं गरजेचं आहे. हे लक्षात. त्यासोबतच राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला काय करता येईल, दोन देशाची तुलना करता येईल. आता आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलंय हे कशावरून लक्षात येऊ शकते, तर आपण इतर देशांशी तुलना करू शकतो, तुलनात्मक अभ्यास करू शकतो. म्हणजे अमेरिकेचा आणि भारताचा विचार केला, अमेरिकेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न समजा 10,000 आहे फक्त समजा आणि भारतामध्ये आहे समजा 3,000, तर आपण काय म्हणू शकतो, अमेरिकेच्या तुलनेत भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. हे लक्षात. म्हणजे तुलना पण करता येते राष्ट्रीय उत्पन्नावरून. आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी काही वाढ होत आहे ती काय व कशा पद्धतीची झाली पाहिजे, वास्तविक स्वरूपामध्ये. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करते वेळी वास्तविक तेवढं उत्पन्न अस्तित्वात आहे का, अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांना तेवढं उत्पन्न भेटलंय का, हे लक्षात यांचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची
राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार झाला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण दोन देशाची तुलना करू शकतो आणि राष्ट्रीय उत्पन्नात ही वाढ दीर्घकालीन असली पाहिजे. त्याबरोबरच राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही वास्तविक स्वरूपात असली पाहिजे. म्हणून पहिला आर्थिक विकासाचा निर्धारक घटक राष्ट्रीय उत्पन्न आपण सांगू शकतो. हे लक्षात. आता आर्थिक विकासाचे निर्धारक घटक दोन भागामध्ये सुद्धा विभागले जातात. जर तुम्ही काही पुस्तकाचा जर विचार केला तर तुम्हाला आर्थिक विकासाचे निर्धारक घटक दोन भागामध्ये विभागलेले दिसतील. कोणत्या? तर एक आहे आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक फॅक्टर आणि दुसरा आहे कोणता की गैर आर्थिक. हे लक्षात म्हणजे नॉन इकॉनॉमिक. आता मी काय केलंय या लेक्चरमध्ये आपण एकत्रितरित्या सर्वच आर्थिक आणि गैर आर्थिक घटकांचा अभ्यास करणार आहे. असं सेपरेट वगैरे काही घेणार नाही मी. हे लक्षात. गेल्या वर्षी अशाच पद्धतीने घेतलं होतं, याही वर्षी अशाच पद्धतीने घेऊ. काही काही ठिकाणी काय दिलेले आहेत हेच मुद्दे आहेत. हे 17 पॉईंट काही मुद्दे आर्थिक घटक म्हणून घेतलेले आहेत आणि काही मुद्दे गैर आर्थिक घटक म्हणून घेतलेले आहेत. हे लक्षात. तर बघा पहिला झाला राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नावरून आर्थिक विकास झाला तर किती झाला का होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण आर्थिक विकासाचा अंदाज बांधू शकतो. हे लक्षात. म्हणून हा पहिला घटक सांगता येईल. नंतर जीवनमान. दुसरा घटक राष्ट्रीय किंवा आर्थिक विकासाचे मोजमाप करताना निर्धारक घटक म्हणून आपण दुसरा घटक कोणता सांगू शकतो तर जीवनमान. बघा आता एखाद्या देशातील आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही हे कशावरून लक्षात येऊ शकते. दुसरा घटक म्हणजेच जीवनमान. म्हणजे ज्या देशातील लोकांचं जीवनमानाचा दर्जा किंवा ज्या देशातील लोकांचं जीवनमान हे चांगल्या पद्धतीचं आहे ते देश त्या देशाचा विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर ज्या देशामध्ये हा जीवनमानाचा दर्जा किंवा जीवनमान लोकांचं कनिष्ठ प्रतीचा आहे तर आपण तिथं काय म्हणू शकतो आर्थिक विकास झालेला नाही. म्हणून जीवनमानाच्या घटकावरून किंवा या निर्धारक घटकावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की बाबा आर्थिक विकास होत आहे का, झाला आहे का, सुरुवात झाली आहे. हे लक्षात. म्हणून जीवनमान बघा आता जीवनमानावरून आपण अंदाज बांधू शकतो काय की बाबा एखाद्या देशामध्ये काय साक्षरतेचं प्रमाण किती आहे, लोकांचं आयुर्मान किती आहे, लोक किती वर्ष जगत आहेत सरासरी आयुर्मान. हे सरासरी आयुर्मान बरं का. त्यासोबतच बालमृत्यूचे प्रमाण किती आहे, ह्या सर्व घटकांचा विचार करून आपण जीवनमानचा अंदाज बांधू शकतो. म्हणजे ज्या देशामध्ये लोकांचं सरासरी आयुर्मान जास्त आहे, ज्या देशामध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी आहे, ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे त्या देशाचा विकास झालेला आहे आपण असं म्हणू शकतो. जर या घटकांचा म्हणजे साक्षरतेचं प्रमाण कमी असेल, सरासरी आयुर्मान कमी असेल, बालमृत्यूचं प्रमाण अधिक असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे का, नाही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पण जर ह्या घटकांचा जर विचार केला असता, हे जर घटकात वाढ झालेली असेल म्हणजे चांगल्या पद्धतीची, म्हणजे साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे, साक्षरतेचं प्रमाण 90% जवळ आहे. विकसित राष्ट्रामध्ये 90% जवळपास आहे साक्षरतेचं प्रमाण, पण भारतामध्ये 80 ते 84 प्रमाण आहे. 90% जास्त आहे विकसित राष्ट्रामध्ये साक्षरतेचं. सरासरी आयुर्मानाचा विचार केला तर तिथं 80 वर्षापेक्षा जास्त लोकांचं सरासरी आयुर्मान आहे, पण भारतामध्ये सरासरी 64-65 वर्षे लोक जगत असतात. आणि बालमृत्यूचं प्रमाण विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील अधिक आहे, कारण तिथं जे काही मेडिकल फॅसिलिटीज भेटत आहेत त्या सर्व भारतामध्ये भेटत नाही. जे काही टेक्नॉलॉजी आहे, जे काही
विज्ञान तंत्रज्ञान विषयक आवश्यक बाबी असतात त्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये कमी प्रमाणात असतात, म्हणून त्या देशाचा विकास झालेला नाही म्हणू शकतो आणि तिथल्या लोकांचं राहणीमान कमी दर्जाचं आहे आपण सांगू शकतो. हे लक्षात. आता हे जीवनमान, आणि यासाठी जीवनमानासाठी काय केलं जाते, फिजिकल क्वालिटी PQLI. काय असते आता PQLI बघा, तर फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, म्हणजे ह्याला द फिजिकल बी म्हणू शकता बरं का. PQLI काय असते तर बघा, अमेरिकेतील ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल ही काय संस्था काय करत असते तर PQLI निर्देशांक दाखवत असते, म्हणजे जीवनमानाचा भौतिक निर्देशांक दर्शवत असते आणि त्यामध्ये या घटकांचा अभ्यास करत असते, म्हणजे लोकांचं सरासरी आयुर्मान किती, साक्षरता किती, येईल लक्षात. त्यासोबतच काय बालमृत्यूचं प्रमाण यांचा अभ्यास करत असते आणि जीवनमानाचा भौतिक निर्देशांक या अमेरिकेतील ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल ही संस्था जाहीर करत असते. आता सरासरी आयुर्मानाचं प्रमाण बघा, ज्या देशातील लोकांचं सरासरी आयुर्मानाचं प्रमाण अधिक असेल तर त्या देशाला 100% निर्देशांक दिला जातो आणि जर कमी असेल तर कमी दिला जातो 100% पेक्षा पर्सेंटेज, हे लक्षात. म्हणून जीवनमान ज्या देशामध्ये लोकांचं जीवनमान हे चांगल्या पद्धतीचं असेल त्या देशाचा विकास झालेला आहे, आणि जर नसेल जीवनमानाचा दर्जा चांगल्या पद्धतीचा तर त्या देशाचा विकास झाला नाही, आपण या आर्थिक विकासाच्या निर्धारक घटक म्हणून सांगू शकतो. पुढला घटक बघा, मूलभूत गरजा, बेसिक नीड्स आपण म्हणतो. आता आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही, आर्थिक विकासाचा पुढला निर्धारक घटक मूलभूत गरजा बेसिक नीड्स वरून आपण अंदाज बांधू शकतो. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये काय की बाबा लोकांना ज्या काही लोकांच्या मूलभूत गरजा असतात, कोणत्या असतात हो, अन्न वस्त्र निवारा, हे लक्षात, शिक्षण, आरोग्य, हे आपण ना मूलभूत गरजा किंवा बेसिक नीड्स लोकांच्या म्हणू शकतो. पूर्वी काय म्हटलं जात होतं, बेसिक गरजा, मूलभूत गरज म्हणलं की अन्न वस्त्र निवारा झालं की झालं, पण सध्या जर विचार केला तर लोकांचा मूलभूत गरजामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुद्धा येत आहे, हे लक्षात. मग हे जे काही आहे कोणतं, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य, हे जर लोकांना जर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आवश्यकतेनुसार अन्न धान्य पाहिजे, पुरेशा प्रमाणात आहे, उपलब्ध आहे, वस्त्र त्यांना जे काही हवे असतील कपडे वगैरे ते पूर्ण आहेत, निवारा राहण्यासाठी योग्य घरांची वगैरे सोय आहे, शिक्षण त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कुवतेनुसार जे काही शिक्षण पाहिजे तांत्रिक असो किंवा मग व्यावसायिक असो ते उपलब्ध आहे, आणि आरोग्य, आरोग्य म्हणजे ज्या काही मेडिकल फॅसिलिटीज विषयक बाबी असतात त्या सर्व त्यांना वेळोवेळी भेटत आहेत. ह्या जर सर्व अधिक प्रमाणात असतील एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये तर ते देश विकसित होतात, त्या देशांचा विकास झाला असं म्हणू शकतो. आणि जर कमी असतील तर त्या देशांचा विकास पूर्ण झालेला नाही. हे जर विकसित राष्ट्रांचा जर विचार केला तर हे विकसित राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी. पण विकसनशील आणि अविकसित राष्ट्रामध्ये लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं सुद्धा शक्य नसते. का नसते? कारण मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या काय झालेली असते, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असते, देशामध्ये बेकारी असते, बेकारीची समस्या, दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचे उच्च प्रमाण, राहणीमानाचा निकृष्ट दर्जा, हे लक्षात, अशा बऱ्याच कारणामुळे ते देशांचा विकास झालेला नसतो. हे झाला तिसरा. मूलभूत गरजावरून सुद्धा आर्थिक विकासाचा अंदाज बांधता येतो. हे एक घटक. पुढला काय, दरडोई उत्पन्न. बघा आता दरडोई उत्पन्न, आर्थिक विकासाचा अंदाज आपण कशावरून बांधू शकतो तर दरडोई उत्पन्नावरून बांधू शकतो. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये
किंवा ज्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला आहे किंवा नाही हे कशावरून आपण सांगू शकतो, तर ते कशावरून, तर दरडोई उत्पन्नावरून. येईल लक्षात. आता दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला, दरडोई उत्पन्नालाच आपण प्रति व्यक्ती उत्पन्न म्हणतो. येईल लक्षात. मग ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं उत्पन्न काय, तर अधिक म्हणजे जास्त प्रमाणात, जास्त. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं जर उत्पन्न जास्त असेल तर काय होत असते, लोकांना मोठ्या प्रमाणात, अधिक प्रमाणात पैशाची उपलब्धता होणार आहे. उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणावर ते खर्च करू शकतात. म्हणजे पैसे मोठ्या प्रमाणावर मिळत असतील तर बचत होत असते. यायले लक्षात. त्यानंतर बचत झाली तर गुंतवणूक होऊ शकते. यायले लक्षात. आणि गुंतवणूक जर झाली तर अर्थव्यवस्थेला एका प्रकारे भांडवलाची निर्मिती सुद्धा होते. म्हणून एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला आहे किंवा नाही याचा अंदाज आपण कशावरून बांधू शकतो, दरडोई उत्पन्नावरून. आता लोकांचं उत्पन्न, प्रति व्यक्ती उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न यांचा जर विचार केला तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई वास्तविक उत्पन्न हे अधिक असेल, म्हणजेच तिथल्या शासनानं, तिथल्या सरकारनं लोकांना आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या काही संधी, जो काही रोजगार, जे काही शिक्षण, जे काही प्रशिक्षण दिलेलं असते त्याच्या साहाय्याने ते लोक काय आपल्या कुवतीनुसार, कौशल्यानुसार काम करू शकतात आणि आपला उदरनिर्वाह करण्यासोबतच काय करू शकतात, बचत आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा पैसा उभारू शकतात. म्हणून ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न जास्त असते त्या अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजे आर्थिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. येले लक्षात. त्यानंतर पुढला पॉइंट कोणता आहे, लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण. नंबर 5 काय, लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण. तर बघा, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये, आता ही अर्थव्यवस्था धरू, हे लक्षात. अर्थव्यवस्थेमध्ये व्यावसायिक वर्गीकरण बघा कसं असते, प्राथमिक, द्वितीय किंवा दुय्यम म्हणू शकतो आपण, आणि तृतीयलाच आपण काय म्हणतो, सेवा क्षेत्र. हे लक्षात. ह्याच्यामध्ये प्राथमिक मध्ये उद्योग, ह्याला प्राथमिकलाच कृषी, आणि त्याच्या संलग्नित जे काही आहेत ह्याला उद्योग, आणि तिसरं काय आहे, सेवा. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र, कृषी, उद्योग, सेवा अशा अर्थव्यवस्था या 3 व्यावसायिक म्हणजे अर्थव्यवस्थेचं व्यावसायिक दृष्टिकोनातून वर्गीकरण केलं तर 3 पद्धतीने. आता व्यवसायाचा आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही हे कशावरून लक्षात येते, तर ह्याच्यावरून. हे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही 3 क्षेत्र आहेत त्या 3 क्षेत्रावरून सुद्धा अंदाज बांधता येतो. कसा, तर बघा, प्राथमिक क्षेत्रामध्ये ज्या अर्थव्यवस्थेतील लोकसंख्या जास्तीत जास्त प्रमाणात काम करत असते ते देश कोणते असतात, तर एक तर विकसनशील किंवा अविकसित. हे लक्षात. आणि ज्या देशातील लोकसंख्या जास्तीत जास्त प्रमाणात ह्या 2 क्षेत्रामध्ये जर कार्यरत असेल, सर्वात जास्त सेवा क्षेत्र, त्यानंतर उद्योग क्षेत्र, त्यानंतर मोजकीच प्राथमिक क्षेत्रात असेल तर ते देश असतात विकसित. हे लक्षात. म्हणजे प्राथमिक क्षेत्रात ज्या देशातील लोकसंख्या जास्तीत जास्त प्रमाणात काम करत असत, म्हणजे आता बघू, आता हे विकसनशील देश, ह्या देशातील लोकसंख्या एकूण 100 पकडू आपण, तर प्राथमिक क्षेत्रात सरासरी 60, त्यानंतर 25 दुय्यम क्षेत्रात, आणि राहिलेले किती
15 हे सेवा क्षेत्रात किंवा तृतीय क्षेत्रात काम करत असतात. म्हणून ती अर्थव्यवस्था कोणती, तर विकसनशील किंवा अविकसित. जर विकसित देशांचा जर विचार केला तर देशांची लोकसंख्या बघा कशा पद्धतीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून विभागलेली असते क्षेत्रानुसार. तर सर्वात जास्त इथं किती 50 ते 60%, आपण एवढे पकडू, 60% पकडू, हे लक्षात 60. त्यानंतर 30% इथं असते आणि राहिलेली 10% इथं असते. म्हणून हे कोणते देश, तर हे विकसित. याले लक्षात. मग अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, हे लक्षात. जपान हे राष्ट्र विकसित म्हणू शकतो. तर विकसनशील किंवा अविकसित म्हणजे भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, हे राष्ट्र, असे राष्ट्र म्हणजे विकसनशील किंवा अविकसित आपण म्हणू शकतो. याले लक्षात. तर ज्या देश अर्थव्यवस्थेचं अभ्यास करते वेळेस अर्थव्यवस्थेचा विकास झाला आहे किंवा नाही, किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास हे कशावरून लक्षात येतो, तर या आर्थिक विकासाच्या निर्धारक घटकावरून लक्षात येतो. आणि त्यामधील आपण घटक कोणता बघत होतात, लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण. लोकसंख्या काम कोणत्या क्षेत्रामध्ये करत आहे आणि त्या क्षेत्रावरून सुद्धा आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही हे आपण सांगू शकतो. तर थोडक्यात सांगतो बघा, लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण जर सेवा क्षेत्र, त्यानंतर उद्योग क्षेत्र आणि शेवटी काही प्रमाणात कृषी क्षेत्रात जर कार्यरत असेल तर त्या देशाचा सर्वांगीण विकास किंवा तो देश विकसित झाला असं आपण म्हणू शकतो. पण जर देशाची लोकसंख्या व्यावसायिक दृष्टिकोनातून प्राथमिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्य करत असेल, त्यानंतर उद्योग क्षेत्रात आणि त्यानंतर सेवा क्षेत्रात, तर तो देश विकसनशील किंवा अविकसित राहतो. म्हणून काय म्हटलं जाते की जर सर्वांगीण एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास जास्तीत जास्त दीर्घ कालावधीपर्यंत घडून आणायचा असेल तर त्या अर्थव्यवस्थेला काय करावं लागेल, प्राथमिक क्षेत्रात जी काही लोकसंख्या गुंतलेली आहे, जेवढी अपेक्षा आहे, विकसित राष्ट्र बघितला तर 10% लोक काम करतात तिथं, म्हणजे 10 लोक काम करतात सरासरी 100 पैकी. जेवढं पाहिजे, जेवढं आवश्यक आहे, जेवढं लागणार आहे तेवढंच तुम्ही तिथं काम करा. आणि राहिलेली लोकसंख्या ते डायव्हर्ट कुठं करतात, तर ह्या सेवा क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात. तर विकसित म्हणजे विकसनशील आणि अविकसित देशांना जर आपला आर्थिक विकास घडून आणायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांची जी काही लोकसंख्या ह्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेली आहे त्यांनी काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकसंख्या या 2 क्षेत्रामध्ये काय केलं पाहिजे, तर डायव्हर्ट केलं पाहिजे, इकडं पाठवलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, मोठ्या प्रमाणावर हे सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र उत्पादन किंवा उत्पन्न देऊन जाते प्राथमिक क्षेत्राच्या तुलनेत. बघा, प्राथमिक क्षेत्रामध्ये सरासरी 50% लोक जर काम करत असतील तर ते कमवतात किती, सरासरी 16.4 रुपये किंवा 16.5 रुपये किंवा 17 रुपये कमवतात, हे लक्षात. आणि राहिलेले जे काही पैसे आहेत हे 2 क्षेत्र कमवतात. म्हणून आर्थिक विकास घडून आला किंवा नाही हे कशावरून लक्षात येऊ शकते, तर लोकसंख्येचं व्यावसायिक वर्गीकरण एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचं झालं आहे यावरून सुद्धा आपण आर्थिक विकासाचा अंदाज बांधू शकतो. हे एक निर्धारक घटक आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढलं काय आहे, ग्रामीण शहरी लोकसंख्या. तर आर्थिक विकासाचा हा पुढला निर्धारक घटक आपण सांगू शकतो. काय म्हणून, की बाबा ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या, एखाद्या देशाचा आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही हे कशावरून, तर ग्रामीण शहरी लोकसंख्या. म्हणजे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्वी लोकसंख्या राहत होती, पण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते लोक कुठे गेले, शहरी भागामध्ये गेले. म्हणून एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत जास्त असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास
झाला असं आपण म्हणू शकतो. आता कसा, तर बघा, शहरी भागामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या रोजगारासाठी, उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणावर जात आहे आणि शहरी भाग सुद्धा काय करत आहे, लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देत आहे. हे लक्षात, कारण ग्रामीण भागाचा जर विचार केला, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवजड उद्योग, मोठे उद्योग, मोठ्या प्रमाणावर कंपन्या, इंडस्ट्रियल सेक्टर नसतो. ते कुठं असते, तर शहरी भागामध्ये असते. आणि शहरी भाग जे काही ग्रामीण भागातून लोकसंख्या आलेली आहे त्या सर्व लोकांना रोजगार देण्याचं कार्य करत आहे. मग त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करणं, इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या काही योग्य बाबी आवश्यक आहेत उद्योगासाठी, उत्पादनासाठी किंवा रोजगारासाठी ते उपलब्ध करून देत आहे. म्हणून शहरी भागामध्ये जी काही लोकसंख्या जात आहे त्या लोकांना उदरनिर्वाह किंवा मग काम देण्याचं काम कोण करत आहे, शहरी भाग देत आहे. म्हणजे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे स्थापन झाल्यामुळं ग्रामीण भागातील जे काही लोकसंख्या शहरी भागात गेलेली आहे त्या लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. म्हणून एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास आपण कशावरून सांगू शकतो, तर लोकसंख्या, ग्रामीण व शहरी लोकसंख्या. म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या जर शहरी भागामध्ये जर कार्यरत असेल तर त्यावेळेस आर्थिक विकास झाला किंवा होत आहे असं आपण म्हणू शकतो. पण जर जास्तीत जास्त ग्रामीण लोकसंख्या, आता आपण ह्याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये बघितलं की लोकसंख्येचं व्यावसायिक वर्गीकरण केलं तर प्राथमिक क्षेत्रात जास्त लोकसंख्या आहे. मग प्राथमिक क्षेत्र म्हणले की काय, कृषी आणि त्याच्या संलग्नित काय, वने किंवा मग मासेमारी, कुक्कुटपालन, असे कृषी संबंधित जे काही म्हणजे प्राथमिक वस्तू, कच्चा माल जिथं उत्पादित केला जातो, हे लक्षात, ते म्हणजे प्राथमिक क्षेत्र. मग प्राथमिक क्षेत्रात म्हणजे ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागातील लोकसंख्या जास्तीत जास्त प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असते. मग तिथं अर्थव्यवस्थेचा विकास होत नाही. पण तीच जर लोकसंख्या कामासाठी कुठं शहरी भागात गेली आणि तिथं त्या उद्योगधंद्यामध्ये जे काही आवश्यक तांत्रिक आणि जर प्रशिक्षण जर शहरी भागातील लोकसंख्येला जर वेळोवेळी जर उपलब्ध झालं तर ते अतिशय कार्यक्षम पद्धतीनं काम करू शकतात. म्हणून आर्थिक विकासाचा निर्धारक घटक म्हणून ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या यांचा विचार केला असता त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास आपल्याला समजू शकतो. म्हणजे ग्रामीण भागातून जर शहरी भागात जी काही लोकसंख्या गेली आहे ते लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यात कार्यक्षम पद्धतीने कार्य करत असेल, उत्पादनामध्ये कार्यक्षम पद्धतीने आपली कार्यक्षमता देत आहे, आपलं 100% बेस्ट देत आहे आणि त्यांना जे काही आवश्यक आहेत तांत्रिक ज्ञान, कौशल्य, जे काही व्यवसायामध्ये भौतिक साधने असतात, मशिनरी असेल किंवा तांत्रिक विषयक ज्ञान वेळोवेळी जर दिलं तर ते लोक ग्रामीण भागातून आलेले शहरी भागामध्ये कार्यक्षम पद्धतीने काम करू शकतात. म्हणून हे एक निर्धारक घटक आपण आर्थिक विकासाचा सांगू शकतो, काय, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या. त्यानंतर विकासाचा वेग. ज्या अर्थव्यवस्थेतील विकासाचा वेग हा अधिक असतो किंवा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासाचा वेग जास्त असेल, आता विकसित राष्ट्रांचा जर विचार केला तर त्या देशातील विकासाचा वेग जास्तच असणार आहे. कारण तिथं जे काही लोकांचं उत्पन्न असेल, बचत असेल, गुंतवणूक असेल, भांडवल निर्मितीचा दर असेल किंवा तांत्रिक बाबी असतील किंवा तंत्रज्ञान असेल, हे मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून त्या देशाचा आर्थिक विकासाचा वेग जास्त आहे. पण भारतासारख्या किंवा मग जे काही विकसनशील किंवा अविकसित देश आहेत त्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रमाण कमी, बचत कमी, गुंतवणूक कमी, भांडवल निर्मिती कमी आणि जे काही तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानासाठी इतर देशावर अवलंबून राहावं लागते, म्हणजे विकसित देशावर. म्हणून अशा विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांचा आर्थिक विकासाचा वेग कसा असतो, तर विकसित देशांच्या तुलनेत कमी असतो, हे लक्षात. त्यासोबतच आर्थिक विकासाचा वेग कधी वाढू शकतो, देशातील लोकसंख्या जी काही कार्यरत आहे किंवा लोकसंख्या आहे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या असतील सरकारनं किंवा त्यांना जे काही रोजगार आवश्यक आहे ती रोजगाराची उपलब्धता करून दिला असेल, दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण कमी असेल, लोकांना ज्या काही आवश्यक संधी आहेत
त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य हे ज्ञान त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. तर लोकांना जे काही, भारत तरुणांचा देश आहे, जर तरुणांना जर जे काही कार्यक्षम पद्धतीने कार्य करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार आवश्यक असतो, ते जर उपलब्ध करून दिला तर आर्थिक विकासाचा वेग वाढू शकतो. हे लक्षात. म्हणून आर्थिक विकासाचा निर्धारक घटक म्हणून विकासाचा वेग आपण सांगू शकतो. विकासाचा वेग जेवढा अधिक तेवढा अर्थव्यवस्थेचा विकास अधिक किंवा जास्त झाला किंवा जास्त होत आहे हे आपण सांगू शकतो. विकासाचा वेग कमी तर आर्थिक विकास पण कमी. म्हणून हा एक विकासाचा निर्धारक घटक आपण सांगू शकतो. राहिलेले जे काही पॉईंट आहेत ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके, थँक्यू.